हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि हा गावावरून मुंबईला येण्याचा ब्लॉग आहे, ज्याच्यामध्ये बर्थडे सेलिब्रेशन पण इन्क्लूड आहे। आम्ही निघालो होतो मुंबईला येण्यासाठी शनिवारी दुपारी, कारण सुट्टी संपली होती आणि सुट्टी संपल्यानंतर सगळ्यांनाच रिटर्न यावं लागतं गावावरून। इथे आम्ही निघालो होतो, गावात आधी देवाचं दर्शन घेऊन निघणार होतो। बघितलं का चिकू? चिकू बघितलं कुठं? हा ते झोपले, ते बाय कर बाय कर बाय कर बाय कर बाय बाय। अयो इकडे बघ, अयो बघ बघ, आज सगळे हनुमानजी दिसलेत तुम्हाला। जय बजरंगबली। आणि त्यानंतर चालू झाला आमचा मुंबईकडे परतीचा प्रवास। दुपारी निघालो होतो आम्ही, जेवण वगैरे सगळं झालं होतं, पण येताना म्हणजे जाताना कशी एक्साइटमेंट असते गावी खूप, पण येताना खूप कंटाळा आलेला असतो की यायचंय, उद्या एक दिवस आराम करून परत परवा ऑफिसला जायचंय। त्यामुळे सगळेच खूप कंटाळलेले आणि गाडीत सगळे शांत, काही झोपले होते, मुलांची चिडचिड चाललेली। पण प्रवास आमचा खूप लवकर झाला, कारण ट्रॅफिक अजिबात भेटलं नाही आम्हाला, त्यामुळे लवकरच आम्ही पोहोचलो मुंबईत। आणि तिथे कामोठ्याला उतरल्यानंतर तिथून आम्ही दुसऱ्या गाडीने आलो पुढे। गावी इतका केलेला प्रवास, रोज पाणी चेंज करणं आणि ह्या सगळ्यामुळे माझी तब्येत खराब झाली होती आणि घरी येता येता प्रवासामध्ये तब्येत थोडी जास्तच खराब झाली। त्यामुळे मग आम्ही तिथून दुसऱ्या गाडीने घरी येऊन पोहोचलो। मी काही पुढे शूट करू शकले नाही। त्यानंतर हा लगेच दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे। दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीचा बर्थडे होता, ऋतुजाचा, त्याचं आम्ही सेलिब्रेशन केले। अगदी सिंपल पद्धतीने करतो आम्ही तिचा बर्थडे, घरीच केक कटिंग केला होता। आमच्या जवळचे इथले फ्लोअरवरचे सगळे लोक आले होते आणि केक कटिंग केला आणि त्यानंतर मग बाहेर डिनरसाठी गेलो होतो, ते तुम्ही पुढे बघालच आता। आपलं फेमस ड्रेस कोड खोलले खोलले घ्या ना ताई, घ्या। हा आम्ही रात्रीच आलो, 11:15ला। एक्झाम होती ना, शीतल नाहीये, गावी गेली आहे, म्हणजे तिच्या गावी गेली आहे। तिची एक्झाम नाही झाली मग बस ना। जास्त मेणबत्त्या नका लावू, बस ना, कर ब्लो कॅन्डल। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ऋतुजा, हॅपी बर्थडे टू यू। बरोबर सगळ्यांचं।
असं अगदी साध्या सिंपल पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट केला। तब्येत जास्त माझी बरी नव्हती, त्यामुळे कुठे बाहेर स्पेशल प्लॅन केला नव्हता। हा आजचा बर्थडेचा आणि डिनरचा छोटासा व्लॉग मी बनवला आहे, कारण त्या दिवशी मी खूप शूट करायचं ठरवलेलं, पण ठीक आहे, कधी कधी तब्येत बरी नसल्यावरती रेस्ट पण करावी लागते। त्यानंतर आम्ही डिनरसाठी गेलो होतो गोल्ड कॉईनला। गोल्ड कॉईन हे लालबागमधलं खूप फेमस चायनीज कॉर्नर आहे। जे कोणी ह्या परिसरात राहत असतील त्यांना माहीत आहे गोल्ड कॉईन खूप फेमस आहे आणि तिकडचं चायनीज ऋतुजाला खूप आवडतं, म्हणून आम्ही तिथेच गेलो होतो। कारण जास्त काही खायचं नव्हतं, लाईट डिनर करणार होतो, त्यामुळे मग तिथे जवळच जायचं ठरवलं। आणि ऑलरेडी गावी गेल्यामुळे खूप प्रवास, खूप वेगवेगळ्या ठिकाणचं खाणं झालं होतं, त्यामुळे तसं तर काही जास्त खायची इच्छा पण नव्हती। आणि हे आहे गोल्ड कॉईन, हे लालबागमध्ये आहे। इथे नेहमीच कधीही गेलात तर खूप जास्त वेटिंग असते, पण इकडचं चायनीज खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे। मी तरी लग्न झाल्यापासून जवळजवळ इकडे 14 वर्ष झाले इकडचं चायनीज खाते। मला दुसरीकडचं चायनीज खायला आवडत नाही। आतून ते छोटं आहे पण खूप छान आणि तिकडचं सगळ्यात बेस्ट क्वालिटी फूड आहे, त्यामुळे मला तिकडे खायला आवडतं। आणि हे छान आहे त्यांचं इंटेरियर पण छोटं आणि खूप सुंदर आहे। त्यानंतर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर ऋतुजाच्या फेवरेट डिश ऑर्डर केल्या आणि त्यांचा खूप मनापासून आनंद घेतला। ऋतुजाने घेतला कारण मला तेवढी भूक नव्हती, मला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून। आणि इथेच बर्थडे व्लॉग संपतो आहे। आजचा हा छोटासा बर्थडे व्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्ही व्लॉग इथपर्यंत बघत असाल तर, त्याने माझं चॅनेल लवकर ग्रो होईल। आणि इथून नंतर आम्ही घरी गेलो आणि आराम केला, कारण दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस चालू होणार होतं। तर मग भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये। तुम्ही सगळे पण आराम करा। बाय।